प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली होती। मारहाणीत युवक जखमी झाला होता, तसेच उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील जैताणे येथील युवक प्रेयसीला भेटण्यासाठी गेल्याने नातेवाईकांकडून युवकाला बेदम मारहाण करण्यात आली होती। मारहाणीत सदर युवक गंभीर जखमी झाला होता। पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी लागलीच युवकाला उपचारासाठी दाखल केले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। दरम्यान या प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीसह तिघांविरोधात निजामपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झालाय। आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करीत नातेवाईकांनी निजामपूर पोलीस ठाण्यात ठिय्या केला होता। भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 115(2), 352, 351(2), 351(3) तसेच 3(5) आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट याप्रमाणे आज दिनांक 20/9/24 रोजी आरोपीनामे तुकाराम शिंदे व इतर 3 यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे। सदर घटनेबाबत थोडक्यात हकीकत अशी की निजामपूर पासूनच काही अंतरावरील इंदिरानगर येथील एक अजय भोरे नावाचा आदिवासी तरुण याचे आणि या आरोपींच्या मुलीचे 1 वर्षापासून कुठेतरी ओळख झालेली होती आणि त्या ओळखीच्या याच्यामुळे त्यांच्या एकमेकांमध्ये संवाद झालेले असावेत आणि त्या संवादाच्या आधारेच तो तिला भेटायला मुलीच्या घरी रात्री आला होता। परंतु त्या भेटीदरम्यान त्यांचा आवाज मुलीच्या आईवडिलांना आणि इतर नातेवाईकांना समजल्याने ते उठले आणि त्याने यांना बघितलं। त्यावेळेस याची चौकशी केली, तू कोण आणि काय। आणि त्यावेळेस या मुलाचा या ठिकाणी काय संबंध किंवा आपल्या मुलीशी हा मुलगा कशासाठी आला या अनेक गोष्टी त्यांनी शंका निर्माण करून त्याला हाताबुक्क्याने तसेच काठीने जबर मारहाण केली आणि तो थोडा मारहाणीमुळे बेशुद्ध झाल्यानंतर या आरोपींनी पोलिसांना फोन केला। पोलीसची गाडी गेली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी या अजय भोरेला रात्री हे असल्याने ताबडतोब गाडीत घेतलं आणि निजामपूरच्या सरकारी हॉस्पिटलला दाखल केलं। तिथं काही वेळ उपचार करून तिथल्या डॉक्टरच्या सल्ल्याने धुळे सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं। तिथे देखील आम्ही भरपूर प्रयत्न केले त्याला उपचारासाठी, परंतु दुर्दैवाने त्याची आज सायंकाळी 20 तारखेला डेथ झाली। डेथ झाल्यानंतर अजयचे जे वडील आहेत त्यांचे कायदेशीर राजेंद्र भोरे यांची कायदेशीर फिर्याद घेऊन आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये आम्ही लागलीच आरोपी अटक करून पुढील सखोल तपास करून जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करून सदर गुन्ह्याचं दोषारोपपत्र मान्य न्यायालयात वेळेत दाखल करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।